या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघूयात। राज्यात शिक्षकांनाही आता ड्रेस कोड असणार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचे सुतोवाच दिलेले आहेत। विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही गणवेशामध्ये दिसतील। सरकारकडून निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आहे। शिक्षकांना सुद्धा आता ड्रेस कोड असणार असल्याचं सांगितलं जातंय आणि शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय आता घेतला असल्याचं दिसतंय। तसेच सुतोवाच जे आहेत ते दादा भुसे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता विद्यार्थी जर आपल्याला एका गणवेशामध्ये दिसतात तर त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा आपल्याला एका गणवेशामध्ये दिसण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। राज्यात शिक्षकांना काही शाळांमध्ये सध्या गणवेश आहेत, मात्र काही शाळांमध्ये गणवेश नाहीत। त्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांना गणवेश असणं बंधनकारक असणार आहे। आमचे शिक्षण अधिकारी साहेब म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेश मध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका, त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण। मला वाटतं की मला अजंग गावाच्या शाळेचं सर्व स्टाफचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमचं पाहून, कारण तुम्ही एक गणवेश मध्ये आहेत है ना। आमच्या शिक्षिका ताई गणवेश मध्ये आहे, ड्रेस कोड मध्ये आहे हा पहिलेपासून, आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत। आमचे शिक्षण अधिकारी साहेब म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेश मध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका, त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण। तर यावेळेस एकंदरीत आपण बघितलं दादा भुसे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। मात्र या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अजय, एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अनेक महत्त्वाचे निर्णय सध्या राज्य सरकार घेतं आणि त्यामध्ये आता शिक्षकांच्या गणवेशाचा निर्णय होणार असल्याचं कळतंय। सविस्तर अपडेट या संदर्भात नेमकं काय? काल दादा भुसेंचा एक कार्यक्रम होता मालेगावच्या अजंग येथे। ONGCच्या माध्यमातून त्यांनी तो एक सामाजिक उपक्रम राबवलेला होता की विद्यार्थ्यांना डेस्क आणि बॅग्स या दोन गोष्टी त्यांनी तिथे प्रोव्हाइड केला। त्यावेळेला त्यांनी त्या भाषणामध्ये असा उल्लेख केलेला होता की जिल्हा परिषद शाळा असतील किंवा अन्य शाळा असतील तर त्या ठिकाणी सर्वांना एकच ड्रेस कोड असेल, ज्या माध्यमातून की त्या सगळ्या विद्यार्थ्यांची ओळख होईल आणि विद्यार्थ्यांना पण वाटेल की आपण आपले शिक्षकही आपले जे आपला ड्रेस कोड जो आहे त्याच पद्धतीचा ड्रेस कोड ते घेऊन ते परिधान करतात आहे। यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा आनंद होईल आणि याच माध्यमातून शासनाने हा निर्णय केला आहे आणि शिक्षकांना ड्रेस कोड देण्यासाठी जी काही निधी असेल त्याच्यात खारीचा वाटा म्हणून शासन त्यातून थोडाफार जो काही पैसे असतील तो त्यांना तो निधी जो आहे तर सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि आता शिक्षकांना सुद्धा ड्रेस कोड असणार आहे। शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राज्यामध्ये शिक्षकांना ड्रेस कोड बंधनकारक होणार आहे।